उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं आणि सगळ्यांच्या मनासारखं व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अक्षय तृतीया म्हटलं की अगदी घराघरांमध्ये आवर्जून आमरसपुरीचा बेत केला जातो. तर तुम्ही ही पुरी बघू शकता, मस्त टमटमीत फुललेली आहे. तर आज आपण कुरकुरीत, कमी तेलकट आणि बराच वेळ अशी छान फुग्यासारखी फुललेली रव्याची पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. मस्त कुरकुरीत, कमी तेलकट ही रव्याची पुरी तुम्ही अगदी घरामध्ये तयार करू शकता. म्हणजे गव्हाच्या पिठाची पुरी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर ही रव्यापासून पुरी तुम्ही एकदा नक्की करून पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती का, प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करते ना त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल आणि